जुन्नरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. दुपारी सुमारे 1 वाजल्याच्या सुमारास बांधकाम मजूर म्हणून काम करणारे सुनील खराडे यांच्या अवघ्या 6 महिन्याच्या नवीन या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याने घरात घुसून क्रूर हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार बाळ झोळीत झोपलेले होते. त्यावेळी आई घराबाहेर कपडे धुत होती, तर वडील बांधकामाच्या ठिकाणी काम करत होते. या संधीचा फायदा घेत भटका कुत्रा थेट घरात शिरला आणि झोळीत झोपलेल्या बाळावर हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात बाळाच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार डोळ्याखालचा काही भाग गंभीररित्या जखमी झाला असून हाताचे 2 बोटही तुटल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर कुटुंबियांनी स्थानिक नागरिकांनी तातडीने बाळाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी त्याला पुण्यात हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि अशी मागणी केली जात आहे. अवघ्या 6 महिन्याच्या निरागस बाळावर झालेल्या या हल्ल्यामुळे जुन्नर शहर पुन्हा एकदा हादरले आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींची माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू. अशा विश्वासासाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या आवाज लोकशाहीचा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर राहुल पान, धनश्री हॉस्पिटल मुळशी. आज दुपारी साधारणतः 1 वाजता जुन्नर पोलीस स्टेशनच्या पाठीमागे राहत्या घरी एक 6 महिन्याचा मुलगा नवीन खराडी हा झोळणीमध्ये झोपला असताना एक गावठी कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर त्यांनी मल्टिपल ॲब्रेजन्स घेतले. त्यानंतर चेहऱ्याचे वचके काढले, डोळ्यामध्ये जबर मार दिला आहे. त्यानंतर डाव्या हाताचं मधलं बोट त्यांनी खाऊन टाकलेलं आहे आणि इंडेक्स फिंगर जे आहे ते पूर्णतः अर्धवट तुटलेलं आहे. अशा परिस्थितीत पेशंटला जुन्नरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन जाऊन तिथं प्राथमिक उपचार केला. त्याच्यानंतर A1 ॲम्ब्युलन्सचे मालक अकबर सर यांनी तातडीने त्याला धनश्री हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले. धनश्री हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अश्विन भालेराव आणि डॉक्टर भूषण बोरसे सर यांनी रुग्णाला चेक केला असता, बघितले असता रुग्णाची क्लिनिकल कंडिशन ही खूप खराब असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच पेशंटवर इम्युनोग्लोबिनचे इंजेक्शन्स पेशंटला इम्युनोग्लोबिनचे इंजेक्शन्स देण्यात आलेले आहे आणि यापुढील उपचार असं आपण त्याच्यावर करत आहोत.